धुळे हादरलं, भर चौकात गोळीबार करत ज्वेलर्सची सोन्याने भरलेली बॅग लुटली। आज आपण एका अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी काल रात्री धुळ्यात घडली आहे। 3 अज्ञात इसमांनी हवेत गोळीबार करत 2 ज्वेलर्सकडून सोन्याने भरलेली बॅग लुटून नेली। या घटनेने संपूर्ण धुळे शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। शहादा येथून धुळे येथे आलेले 2 सोन्याचे व्यापारी विनय मुकेश जैन आणि किसन मोदी हे बसमधून सावरकर चौकात उतरले होते। त्यावेळी 2 मोटरसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात युवकांनी त्यांना गाठले। सोने व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी दोघांकडे बंदूक होती। त्यांनी आधी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून सोन्याने भरलेली बॅग लुटून पळ काढला। या बॅगेत सोने आणि रोख रक्कम असण्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु पोलीस तपासात याची पुष्टी होईल। घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची गांभीर्यता पाहिली। लुटमार, गोळीबार आणि हत्यार प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या घटनेमुळे धुळ्यातील सराफ व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले। अनेक व्यापाऱ्यांच्या मते शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज आहे, कारण हा गर्दीचा चौक असल्याने गोळीबारात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता होती।